झी 24 तास एक पाऊल पुढे। आणखी काही घडामोडी पाहूयात, मात्र संक्षिप्त स्वरूपात। ठाणे जिल्ह्यातील पालघर डहाणू तालुक्यातील किनारपट्टीवर गेल्या 2 दिवसांपासून हाय टाईडमुळे किनाऱ्यालगत असलेल्या गावांमध्ये पाणी शिरले। यामुळे मच्छीमारांचं भीतीचं वातावरण मच्छीमारांमध्ये पाहायला मिळते। इथं खूप प्रतिबंध बंधारे व्हावे अशी मागणी इथले नागरिक करतायत, मात्र त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं घरात पाणी शिरल्याचा आरोप स्थानिकांनी केला। धुळे जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात अतिक्रमण मोहीम राबवणाऱ्या महापालिका आयुक्तांच्या दालनात पीडितांनी बिऱ्हाड आंदोलन केलं। धनदांडग्यांचं अतिक्रमण काढलं जात नाही आणि गरिबांना मात्र बेघर केलं जातं असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला। आंदोलनादरम्यान आयुक्तांच्या दालनात चहा आणि जेवण तयार करण्यात आलं। अंबरनाथमध्ये सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट झालाय। वटपौर्णिमेच्या दिवशी 3 सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या। मोहनपुरम परिसरात 2 सोनसाखळी चोरांचा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला। एका महिलेच्या गळ्यातलं 7 तोळ्यांचं मंगळसूत्र दोघांनी लांबवलं। हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊनही आरोपी पकडण्यात पोलीस अपयशी ठरले। झी 24 तास एक पाऊल पुढे।